स्वप्नाली भारतात ना तिकडे गेली ना तरी आपलं साहित्य कला मंच आणि हे तिथे पण त्याचा पण झेंडा हे कर. हां चला पुढे जाऊया आपण. गोधडीची घडी घालून ठेवली तर ती अधिक मऊ जाणवते. तिचा गुणधर्म तसाच राहतो. आपली गोधडी देखील अशीच आहे. वर्षातनं एकदाच भेटतो आपण, पण सगळ्यांचा मायेचा प्रेमाचा ओलावा तसाच राहतो. कधी ग्रुपवर संपर्कात येतो, कधी येत देखील नाही, पण गोधडीचा प्रत्येक तुकडा आणि दोरा मनाने कायम एकमेकांशी जोडलेला राहतो, एकमेकांच्या संपर्कात राहतो. आता भूषणजी आपल्याला कुठली कथा वाचून दाखवत आहेत आणि या गोधडीमध्ये ती जोडतात आहे ते बघूया. भूषण पडलाळ. नमस्कार. जय हरी विठ्ठल. तर मी इथे पहिल्यांदाच आलो आणि खरं तर मला खूप छान वाटले. म्हणजे ऑफलाईन म्हणतो आपण, राईट. तर मी ऑफलाईन पहिल्यांदाच आलो, पण मी ऑनलाईन 2-3 वेळा होतो. तर म्हणजे गंमत अशी की तुमचे ते प्रोग्राम होतो ते रात्री 10 वाजता, राईट, कथाकथन. तर बऱ्याच वेळा मी जॉईन होत होतो, पण मी बेड टाईम स्टोरीसारखं ऐकत होतो आणि झोपून जात होतो. म्हणजे मी एवढा तरबेज नाही आहे, नवीन आहे. आणि माझा आजचा विषय असा आहे की विषय सांगितलेला नाही वाटतं, पण पंढरपूरची आगळी वेगळी वारी. ओके. तर आगळी वेगळी काय, आपण नेहमीच पाहतो की आळंदीवरून पंढरपूरला दरवर्षी लाखो भाविक जातात आणि विठोबा रुक्माई जे आपले दैवतच आहे आणि आपण सर्वजण त्यासाठी नेहमीच तयार असतो, राईट. तर मला बँगलोरला येऊन 10 वर्ष झाले. तर माझी जी वारी आहे ती सायकल वारी आहे. तर मी पुण्यावरून पंढरपूरला 250 किलोमीटर आम्ही सायकलने गेलो. तर त्याचा प्रवास कसा तो एका दिवाळी अंकात मी दिलेला. तर मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. तो मी वाचण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर खरं तर माझे सायकलिंग बेंगलोरला आल्यापासून सुरू झाले. म्हणजे 2016ला आम्ही आलो आणि जसे आपण किंवा मराठी लोक करतो तसं मोठ्या मुलाला सायकल घेतली, पण ती थोडी वाढत्या अंगाचे कपडे घेतो तशीच घेतली. म्हणजे सीटवर करून मी पण चालवत होतो. ठीक आहे. पण कामानुसार वेळ मिळत नव्हता. पण मात्र करोनाने मात्र संधी दिली, बरोबर. एक मी लेख लिहिलेला होता, माहीत नाही आपल्या दिवाळी अंकात होता तर काय, तर तो होता की सकारात्मक परिणाम म्हणजे कोविडचे सकारात्मक परिणाम काय काय झाले. तर माझा परिणाम असा झाला की मी सायकल शिकलो, सायकलीकडे वळलो. नंतर आमचा सायकलिंगचा ग्रुप इथं बंगलोरचा आणि ऑफिसचे वातावरण, तिथं फिटनेस चॅलेंजेस आणि तुमच्यासारख्या लोकांच्या म्हणजे प्रेरणादायी म्हणजे प्रतिक्रिया होत्या, राईट. तर सॉरी, कधी कधी मला मराठी शब्द म्हणजे रिकॉल करतो कारण आपण मराठीत बोललं पाहिजे म्हणून. तर माझं सायकलिंग सुरू झालं तर ते करोनामध्ये. मग ते सिक्युरिटीला आम्ही आर्मी सोसायटीमध्ये राहत होतो, स्वप्नाली, अनिल, आम्ही. तर स्ट्रिक्ट होतं. तर पहाटे उठून 4 वाजता ते बाहेर जायचं नाही आणि तेव्हा आम्ही चोरून सायकल बाहेर काढायची आणि सिक्युरिटी मागे लागायचा, अशा अवस्था होत्या. मग हळूहळू सायकलिंग शिकलो. मुलाची सायकल घेऊन जाताना कोलार रोडला म्हणजे ओल्ड मद्रास रोडला 50 किलोमीटर, 70 किलोमीटर, एकदा तर 76 किलोमीटर झालं. आणि मग बाकी म्हटलं काय आहे तुझी तर एनर्जी 100 किलोमीटरची आहे, तू का करतो आहे असं. त्याच्यामध्ये म्हटलं 25,000-30,000ची सायकल कोण घेईल. मग मी घेऊन हिंमत केली आणि घेतली सायकल. घेतली तर सायकलच मला बाहेर काढायला लागली कारण मी गुंतवले पैसे. म्हणजे घरचे बोलतील, बायको बोलेल, माझी बायको इथं उपस्थित आहे. ओके. आणि अशा प्रकारे सायकलिंग वाढली. तर मग 50 किलोमीटर, 100 किलोमीटर सायकलिंग सुरू झाले. मग इथं BRMs जे एक फ्रेंचचं ऑर्गनायझेशन वर्ल्ड वाईड आहे, तर लोक नॉनस्टॉप सायकलिंग 200 किलोमीटर 13.5 तासात करायचे असते. ठीक आहे. त्याचे चेक पॉईंट्स असतात. पण हे केल्यानंतर मला लक्षात आलं की अरे इथले लोक आणि 1700 लोक तिथे होते सायकल्सवर जे पंढरपूर वारीसाठी गेले. मग मी पण प्रेरित झालो. आणि प्रेरणा अशी होती की माझे वडील, मी सांगितलं असेल का, 5 वर्ष पायी त्यांनी वारी केली. म्हटलं आपण इथे 200 किलोमीटर करतो तर विठोबासाठी तिथं आपल्याला जायलाच पाहिजे. तो मनाचा एक हे होता. आणि मग मला माहीत पडले. तर सचिन मुदोळकर म्हणून एक मित्र आहे, त्याने मला सांगितलं इथं की असं असं आहे. नाही म्हटलं मला यायचं आहे. तर आम्ही जानेवारी-फेब्रुवारीत तयारी सुरू झाली. मग सायकल पाठवणे, सायकल ट्रेननी पाठवली, माझ्या भावाने रिसीव केली. नंतर तिथे परत आम्ही सोबत गेलो, नातेवाईकांकडे जाऊन आलो फेरफटका मारून.
तर तुम्हाला माहीत आहे जेव्हा जर आपण करत नाही तर बऱ्याच वेळा असं होतं, तुम्ही म्हणजे सकारात्मक म्हणा का नकारात्मक, अरे काय सायकलिंग करतो, याला काही कामच नाही, कशाप्रकारे करतो, काय होणार आहे, असं केल्यानं असं होते, तुझं काय होणार, असं नको करायला. ते सर्व ऐकत म्हणजे त्याचं सकारात्मक बाजू घेऊन मी तयारीला तिथे गेलो आणि आमची वारी निघाली. वारी म्हणजे ही पंढरपूरच्या आपल्या पायदळ वारीच्या अगोदर होत असते आणि हे दरवर्षी रविवारी ठरते. तर यांचे वेगळे वेगळे ग्रुप आहेत. तर हा एक IAS म्हणजे इंडियन ॲथलेटिक्स सोसायटीचा एक ग्रुप आहे. तर तिथं मागच्या वर्षी परदेशातून 2 लोक म्हणजे आपल्यासारखेच मराठी सिंगापूरहून आलेले आणि भारतभरातून आलेले 1700 लोक होते त्याच्यामध्ये. तर इथून आलेला एक 10 वर्षाचा मुलगा सर्वात लहान होता, काही मुलं पुण्यावरूनही होते आणि बऱ्याच महिला नऊवारी सहित साडीवर प्रवास करत होत्या तिथं. तर आमची सुरुवात सकाळी 3 वाजता झाली. सुरुवात निगडीवरून निघालो आम्ही. दुसरा टप्पा म्हणजे त्याचे आपले बोर्डिंग पॉईंट असतात ना आपले राईट ट्रॅव्हल्सचे, तसं दुसरा पॉईंट होता नाशिक फाटा आणि मी शेवटचा घेतला हडपसर. तर आपल्याला सोलापूर हायवेनं आपण तिथे जातो. तर मी आळंदीला भावाकडे थांबलेलो, वडील आणि भावाकडे. म्हटलं एवढ्या तिकडे 1 तास अगोदर गेलोपेक्षा 1 तास जास्त झोपून घ्यायचं, कारण तिथं जायचं आहे. तर मग मी इकडून आळंदीवरून दर्शन घेऊन डायरेक्ट हडपसरला शॉर्टकट मार्गे त्यांना जॉईन झालो आणि छान अशी वारी झाली आणि त्याच्यामध्ये खूप मजा आली. त्याच्यामध्ये म्हणजे त्यांचे म्हणजे सपोर्टेड राईड्स म्हणतात, त्याच्यामध्ये तुमच्यासाठी सपोर्ट करण्यासाठी व्हेकल्स आहेत, मध्येच लोक उतरतात, गजर करतात, त्याच्यामध्ये डान्स करतात, तुम्हाला थकवा निघून जातो, मेकॅनिक्स सोबत असतात त्याच्यामध्ये. तर खूपच छान, खूपच आनंददायी. म्हणजे कोरकमचा घाट माहीत असेल आपल्याला तर तसा म्हणजे त्याच्यामध्ये चढाई पण होती आणि असं. तर एकदम मजेदार असं होतं आणि खूप छान प्रवास झाला. आणि सांगायचं म्हणजे गेल्या वर्षी आम्ही 2 लोक गेलो, तर यावर्षी आम्ही आता तयारी केली. तर आता 25 लोक आम्ही या 7 जूनला पण जाणार आहेत. तर बाकी लोक पण नॉन मराठी लोक पण आपल्यासोबत प्रेरित झाले आणि तिथे येत आहेत. ओके. तर मी वाचण्यासाठी प्रयत्न करत होतो पण मी काही वाचू शकलो नाही. न बघताच मी जेवढं सांगता आलं तेवढं सांगितलं. संधी दिल्याबद्दल धन्यवाद.